संत महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. माणसाच्या मनातील कुविचारांची जळमटे काढून त्यांना सद्मार्ग दाखविण्याचे महान कार्य संत करत असतात. संत हे हिरव्या चाफ्यासारखे असतात. हिरवा चाफा पानाचा रंग परिधान करून आपल्या अस्तित्वाने अवघा परिसर परिमळ करत असतो. अगदी त्याचप्रमाणे संत हे सामान्य माणसात निवास करून आपल्या आचार विचाराने मानवी मनातील वाईट विचारांचे परिवर्तन करत असतात. आपल्या ख्रिस्ती धर्मात अनेक संत होऊन गेले. काही संतांनी आपल्या रक्ताने भूमीला पावन करून रक्तसाक्षी केले, तर काही संत आपल्या वर्तनाने आदर्श बनले. अशाच एका महान वर्तन साक्षी संताचा आपण परिचय करून घेणार आहोत. सज्जन असती दूर कितीही गुणतयाचे चोहीकडे, गंध केवड्याचा सेवुनी भ्रमर धावती त्याचकडे. प्रभू येशू म्हणाला होता, मुला, तुला जर मला अनुसरायचे असेल तर आपला वधस्तंभ उचल आणि माझ्या मागे ये. अगदी देवाच्या या वचनाचा स्वीकार करून येशूच्या विचाराचा क्रूस आपल्या खांद्यावर घेणारा फ्रान्सिस यांचा जन्म पवित्र भूमी इटली येथील असिसी ह्या गावी झाला. त्याचे घराणे अगदी उच्चभ्रू प्रतिष्ठित आणि श्रीमंत होते. वडिलांचा कापडाचा व्यवसाय होता. फ्रान्सिस तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला होता. त्याच्या जीवनाची 20 वर्ष अगदी चैनबाजी, ख्याली खुशालीत आणि ऐश्वर्यात गेली. ब्रेन विथ ब्युटी या उक्तीत बसणारा फ्रान्सिस अतिशय हुशार आणि देखणा होता. दिमतीला नोकर चाकर, गाड्या, महाल या चैनबाजीत गुंतलेल्या फ्रान्सिसला समाजाचे काहीही देणे घेणे नव्हते. पण म्हणतात ना, देवाचे पाचारण असेल तर तो आपल्या अनुयायाला खेचून घेतो. अगदी श्रीमंतीत लोळणाऱ्या फ्रान्सिसची तीच कथा झाली. शेजारी असलेल्या पेरुजिया देशांसोबत झालेल्या युद्धात फ्रान्सिस युद्ध कैदी म्हणून पकडला गेला. 1 वर्ष त्याला तुरुंगात दाबण्यात आले. तुरुंगातून परतल्यावर तो बरेच महिने तापाने फणफणत होता आणि ज्या प्रकारचे जीवन जगत आहोत ते किती अर्थहीन आहे याची जाणीव त्याला या आजारपणात झाली. ज्याप्रमाणे सौलाचा पॉल झाला, अगदी त्याचप्रमाणे फ्रान्सिसमध्ये परिवर्तन झाले. म्हणतात ना, चेंज इज द स्पाइस ऑफ लाईफ. फ्रान्सिस बदलला. अगदी पूर्णपणे आपले श्रीमंतीचे जगणे त्याला नकोसे झाले. फ्रान्सिस पवित्र जीवन जगू लागला. गरिबांची, दीनदुबळ्यांची, महारोग्यांची सेवा करणे, प्रार्थना करणे, चिंतन मनन करणे या गोष्टी तो करू लागला. गरिबांसाठी तो तेजस्वी प्रकाश बनला. येशूच्या जवळ गेला आणि पापी लोकांना मार्गदर्शन करू लागला. एके दिवशी एक मोठा चमत्कार झाला. फ्रान्सिस संत डेमियन चर्चमध्ये प्रार्थना करत असताना येशूने त्याला आज्ञा केली, खचत चाललेलं माझं घर दुरुस्त कर. ख्रिस्ताची ही आज्ञा घेऊन फ्रान्सिस यांनी आवश्यक असलेले दगड जमा केले. त्यासाठी दारोदारी हिंडून तो भीक मागू लागला. त्याचे हे लाजिरवाणे जीवन पाहून त्याचे वडील संतापले आणि त्यांनी सर्वांसमक्ष फ्रान्सिसला घराबाहेर हाकलून दिले. फ्रान्सिसने आपल्या घरदाराचा, संपत्तीचा त्याग केला आणि तो संन्यासी होऊन
गरीब जीवन जगू लागला. वयाच्या अवघ्या 36व्या वर्षी येशूची सुवार्ता जगात पसरविण्यासाठी तो धडपड करू लागला. शांतीचा हा महामार्ग तो देऊ लागला. प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, प्रेमाने जग जिंकावे ह्या उक्तीनुसार त्याने सर्वांना जोडण्यास सुरुवात केली. हळूहळू विरोध मावळत गेला आणि समविचारी लोक जमू लागले. नंतर त्याने पोप इनोसेंट तिसरे ह्यांच्याकडून देवाची सुवार्ता घोषविण्याची परवानगी मागितली. धर्मगुरू पदाविषयी त्यांना विशेष आदर होता, परंतु केवळ नम्रतेपोटी त्यांनी डिकन राहून कार्य करण्याचे ठरविले. गरिबी, आज्ञाधारकपणा आणि ब्रह्मचर्य ह्या 3 गुणांनी नटलेल्या फ्रान्सिसच्या कार्याचा झपाटा प्रचंड वाढला. त्यांची मधुर उद्बोधक प्रवचने भाविकांना आकर्षित करू लागली. फ्रान्सिसचा प्रेमळ आणि लागवी स्वभाव सर्वांना हवाहवासा वाटू लागला. ज्यांना धर्मगुरू न होता देवाचे कार्य करायचे आहे त्यांच्यासाठी त्याने 1221 साली तृतीय श्रेणीची स्थापना केली. फ्रान्सिसचे पावित्र्य, निर्मळपणा इतके पराकोटीला पोचले होते की 1226 साली त्याच्या शरीरावर येशूच्या 5 पवित्र जखमा दिसू लागल्या. वयाच्या अवघ्या 44व्या वर्षी 4 ऑक्टोबर 1226 रोजी या थोर संताचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर केवळ 2 वर्षातच त्यांना संतपद बहाल करण्यात आले. संत फ्रान्सिसचे निसर्गावर विशेष प्रेम होते. त्यांचे सूर्यस्तोत्र प्रसिद्ध आहे. येशू जन्माची माहिती वर्णन करणारी सर्व पात्रे त्यांनी जिवंत करून गायीचा गोठा बनविण्याची संकल्पना अस्तित्वात आणली. हे प्रभू, मला तुझ्या शांतीचा दूत बनव अशी आळवणी ते सतत देवाला करत असत. एवढेच म्हणावेसे वाटते, असा जन्म लाभावा, देह चंदन व्हावा, आयुष्य संपले तरी सुगंध दरवळत राहावा.